याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा के एम अग्रवाल महाविद्यालय आपल्या महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर परकीय स्वारांच्या नाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते, तेव्हा घरातला संदतदार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गारण घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड. सरते शेवटी देवांना गाणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला.
तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावी लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पाळखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान.
आमचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टीका मागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणाल रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिव हा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी लोकांचा स्वाभिमान विजय खेळा लावूनच परत भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियाना शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ. खानाला राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. कारण अभिमान